नमस्कार. आपलं स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो आहोत जिंतूरमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर सचिन दराडेजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्समध्ये खरं तर त्यांची चांगली कामगिरी आहे. तो त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, अनुभव कसा होता आणि सध्याला ते कुठल्या कुठल्या प्रोजेक्ट्सवर काम करतायत या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी मला विचारायला आवडेल ते म्हणजे तुमच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल. म्हणजे आपली शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग हे फील्ड निवडण्यामागची प्रेरणा कोणाची होती, ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगा? माझे शाळेत शिक्षण इथं झालेलं आहे, आपलं ज्ञानेश्वर विद्यालय जिंतूर म्हणून आहे तिथे. आणि त्यानंतर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक झालेलं आहे माझं, म्हणजे डिप्लोमा. आणि त्यानंतर डिग्रीला मी गेलो होतो पुण्याला, केजी इन्स्टिट्यूट आहे ट्रिनिटी अकॅडमी म्हणून तिथे. आणि सिव्हिल घेण्याचं कारण होतं माझे भाऊजी. ते डेप्युटी इंजिनियर होते ते, सिव्हिल इंजिनियर. त्यांनी प्रोत्साहन दिलं होतं मला की करायचं तर सिव्हिलच कर, दुसरी फील्ड नको. आणि तिथूनच मी प्रोत्साहित झालो सिव्हिल इंजिनियर करण्याबद्दल. वा. त्याच्यानंतरचा प्रवास अजून एक महत्वाचा टप्पा असतो, ते म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग झाल्यानंतर आणि पहिला प्रोजेक्ट मिळेपर्यंत. कारण बऱ्याचदा सिव्हिल इंजिनिअरिंगचा तो एक वेगळा स्ट्रगल असतो, पहिला प्रोजेक्ट, आणि आपल्याला एक उत्सुकता असते पहिला प्रोजेक्ट कुठला मिळणार, कसा होणार. तर त्या पहिल्या प्रोजेक्टची काय आठवण सांगाल? आठवण तर माझी ऑफिसचीच आहे. समजा जेव्हा मला स्टार्टअप करायचं होतं त्याच्या आधी समजा खूप अडचणी आल्या. कोरोना बेस पास झालो होतो मी. त्यानंतर म्हणजे कोणी जॉब देत नव्हतं. साईटवर जॉबला इंटरव्ह्यूला गेलो होतो. तिथे म्हणजे इज्जत काढल्यासारखं काढायचे आमचे, की तुम्हाला काय येतंय, तुम्ही तर असेच पास झाले, ऑनलाईन मध्ये झाले. मग साईट एक्सपिरियन्स 0 होता माझ्याकडे, कोणत्या साईटवर काम नाही केलं, काहीच नाही मी. त्यानंतर मग निर्णय असा घेतला की आता आपण आपलं स्वतःच सुरू करू. आणि मग युट्यूबवर वगैरे थोडंसं बघून, थोडंसं टेक्निकल नॉलेज वगैरे घेऊन मी स्वतः स्टार्टअप केलं. त्यानंतर सुरुवातीला 3 ते 4 महिने माझ्याकडे म्हणजे काहीच नव्हतं, एक साईट नव्हती, काही नव्हती. फक्त घरून आपल्या यायचा डबा घ्यायचा, खायचा आणि थोडीशी झोपायची, दुपारी झोपायचं आणि बस तेवढंच निवांत. नंतर जेव्हा पहिली साईट सुरू झाली तर त्या साईटवर मी पूर्ण माझा एक्सपिरियन्स तिथेच ओतून टाकला पूर्ण. म्हणजे मी उठायचं सकाळी आणि त्या साईटवर जाऊन बसायचं दिवसभर त्याच साईटवर. तर पूर्ण मिस्त्रीसोबत इंटरॅक्शन वगैरे सगळ्या गोष्टीतच. आणि तिथून मला डेव्हलपमेंट खूप झाली माझी. एक्सपिरियन्स खूप स्वतः डेव्हलप केला मी त्या साईटवर. पण ती पहिली साईट कुठली होती, काय होता प्रोजेक्ट साधारण? प्रोजेक्ट रेसिडेन्शियल होता, G+1 होता. आणि ती म्हणजे आयकॉनिक स्टाईल आहे, आयकॉनिक साईट आहे जिंतूर मधली फर्स्ट. अच्छा. त्यासारखी साईट पण नाही झाली आतापर्यंत तशी. काय वेगळेपण आहे त्या साईट? वेगळेपण म्हणजे एक समजा नॉर्मली आपण वास्तूबद्दल जर विचार केला, समजा एक रोडला जर आपण विचार केला वास्तूबद्दल, तर पूर्ण घर तुम्हाला सारखेच दिसतात. कारण वास्तूनुसार त्यांची पार्किंग, हॉल, किचन, हॉल सगळं सेम ठेवावं लागतं. पण त्या रोडला फर्स्ट एकच साईड अशी आहे जी समजा युनिक दिसते. सगळं काही वेगळंच आहे वास्तू अशी. ती आयकॉनिक आहे, इथंच आहे, जवळ साईड आहे ती. वा वा, बरं, ठीक आहे. आता येऊया काही तांत्रिक प्रश्नांकडे. त्यातला पहिला प्रश्न आहे म्हणजे तुम्ही जिंतूर सारख्या भागात काम करताय आणि जिथं अनस्किल्ड लेबरचं पर्सेंटेज फार जास्त आहे, म्हणजे अकुशल कामगार आपण ज्यांना म्हणतो. तर अशा कामगारांबरोबर काम करणं हे कितपत धोकादायक आहे आणि तुम्ही ती कशी परिस्थिती साधारणपणे सगळी हाताळता? नाही, तिथं म्हणजे कसं आहे, लोकॅलिटी म्हणून आपल्याला काम करावं लागतं. जसं समजा आपण आहेत इंजिनियर सगळे, पण इथं नॉर्मल इंजिनियरला शिकलेला मिस्त्री म्हणून समजतात. असं काही नाही, इंजिनियरला जास्त इथं काही मान वगैरे नाहीये. आणि त्यांच्यासोबत काम करताना आपण जसं त्यांचं नॉलेज आहे तर त्या लेवलचं त्यांना समजून सांगावं लागतं. इथं जास्त इंग्लिश बोलून मतलब नाही. त्यांची जी लँग्वेज आहे त्या लँग्वेजमध्येच काम करावं लागतं. आणि जास्त रागरूप करून जमत नाही, कारण जास्त रागरूप केली की ते सर्व काम सोडण्याबद्दलच बोलतात. बरोबर. दुसरा प्रश्न असा आहे की कन्स्ट्रक्शन मध्ये प्लॅन ही स्टेज अतिशय महत्वाची असते. आपण रचना किंवा आराखडा ज्याला म्हणतो. तर प्लॅन या स्टेजचं तुमच्या अँगलनं काय महत्व आहे आणि तुम्ही त्याच्यावर कसं काम करता? नाही, आता जर तुम्हाला प्लॅन बद्दल विचारसाल तर सगळ्यात जास्त महत्व मी प्लॅनलाच देतो. कारण तिथून जेव्हा आपली सुरुवात होईल तेव्हाच एक खरा इंजिनियर झाला. साईट सुपरविजन नॉर्मली 1 वर्ष डिप्लोमा करून तुम्ही सुपरविजन करू शकता, असं काही नाही. पण ज्यांना प्लॅनिंग बद्दल नॉलेज आहे तोच खरा इंजिनियर. वा. आता पुढचा प्रश्न थोडा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की तुम्ही स्वतः तरुण आहात, इंजिनियर आहात आणि जिंतूर सारख्या तालुका प्लेसला तुम्ही इतकं चांगलं काम करताय. या दोन्ही तिन्ही अँगल मधनं हा प्रश्न आहे. तो म्हणजे परभणी जिल्ह्याच्या विकासाचं विजन असं जर एक तुम्हाला विचारलं तर साधारणपणे कुठले मुद्दे डोळ्यासमोर तुमच्या येतात, ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे? जर जिंतूरला किंवा परभणीला, ओव्हरऑल परभणी जिल्ह्याला आपल्याला पुण्या मुंबईच्या तुलनेत पुढे न्यायचं असेल तर अशी कुठली क्षेत्र आहेत ज्याच्यावर आता काम झालं पाहिजे? खरं तर नाही, मेन तर इथं आपल्याला MIDC डेव्हलपमेंट गरजेचं आहे. कारण जेव्हा इथं लोकांना रोजगार मिळेल तेव्हा त्या सिटीची डेव्हलपमेंट होईल. इथं आपण भरपूर प्रोजेक्ट चालू केले लोकांनी, म्हणजे अपार्टमेंट करायचे, फ्लॅट्स विकायचे, पण तसं काही सक्सेस झालेलं नाही. कारण तेवढा रोजगार नाही इथं आणि लोक तेवढे रेसिडेन्शियल पण नाहीये. तिथं फक्त जास्त आहे ते म्हणजे शिक्षक लोक येतात, ते राहतात, त्यांच्या बदल्या झाल्या की ते रिटर्न जातात. त्यामुळे असं त्यांची जास्त इन्व्हेस्टमेंट इथं नाहीये. त्यामुळे हा भाग थोडा लो आहे. बरोबर. पण मग आता तुम्ही जे 2 मुद्दे सांगितले, रोजगाराचे आणि इंडस्ट्रीचे, तर मग त्याच्यासाठी सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं?
नाही, तेवढं तर माझे काही विचार नाहीयेत समजा, पण इथं नाहीच आहे तसं काही एमआयडीसी नाही म्हणजे किंवा असं कदाचित तुमचं म्हणणं आहे का की समजा इंडस्ट्री आणायची असेल तर थोड्या जमिनी थोड्या स्वस्त रेटनं त्यांना दिल्या पाहिजे किंवा कुठला तरी एरिया त्यांच्यासाठी रिझर्व्ह ठेवला पाहिजे. नाही, एरिया आहे, प्लॉट्स आहेत. आमची एमआयडीसी खूप मोठी आहे, पण तिथे काही अशी डेव्हलपमेंट किंवा पाण्याची व्यवस्था तिथं नाहीये. पाणी सर आमच्या तालुक्याला पाणी खूप आहे, कारण डॅम खूप मोठा आहे ना, डॅम खूप मोठा आहे, इलेक्ट्रिसिटी सगळं आहे, पण इंडस्ट्रीज नाहीये. इंडस्ट्रीज नाही. ओके. इथंच मागचं कारण बॅकग्राऊंड आपण राजकीय म्हणू शकतो. हो. पुढचा प्रश्न असा आहे, आता तुम्ही आयकॉनिक प्रोजेक्ट तर सांगितला जो पहिलाच तुमचा होता. आता एखादा असा प्रोजेक्ट हवाय की ज्याच्या जो करताना काहीतरी अडचणी आल्या किंवा त्याच्यात समस्या आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? नाही, सुरुवातीला तर माझ्यासाठी प्रत्येक साईड म्हणजे माझं आव्हानच होतं, कारण खूप अडचणी यायचे मला सुरुवातीला, कारण मी कोणत्या साईडवर एक्सपिरियन्स नव्हता घेतलेला. म्हणजे मला स्टील डिझाईन पण वाचता येत नव्हती, काहीच नाही. सुरुवातीला ज्या साईट होत्या माझ्या तेव्हा खूप स्ट्रगल करावं लागला. हालाकी अशी परिस्थिती होती की जे इथले म्हणजे आपण म्हणतो ओल्डेस्ट गुत्तेदार असतात, समजा खूप वय झालेले, त्यांना अनुभव आहे, त्यांच्याकडून भरपूर खूप काही शिकलो मी, आणि त्यांच्या गाडीवर सोबत फिरून त्यांच्यावर सोबत दिवसभर मी काम करायचो आणि त्यांच्याकडून भरपूर काही शिकलो. आज तेवढेच स्ट्रगल माझं. बरं. दुसरे, आता तुम्ही तसं म्हणायला गेलं तर 3-4 वर्ष या फील्डमध्ये काम करताय. या क्षेत्रात आता जी मुलं पहिलंच पाऊल ठेवणार, जे ज्युनियर सिव्हिल इंजिनियर थोडक्यात आता जे आणि पहिलंच येणार, तर त्यांना एक सिनियर म्हणून किंवा एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? नाही, मित्र म्हणून आणि सिनियर एकच सांगेल की आधी एक्सपिरियन्स घ्या आणि नंतरच उतरा. बरोबर. कारण मी जेव्हा स्टार्टअप केलं तर तेव्हा फक्त मला ऑटोकॅडच येत होतं, बाकी कोणते सॉफ्टवेअर येत नाही आणि अजून पण येत नाही. पण आता जे काही मी ते ऑटोकॅडवरच आहे. पण आता पण कधी कधी मनात खंत वाटते की आपण राहिले 2-3 सॉफ्टवेअर शिकून जर आलो असतो मार्केटमध्ये, आज अजून काही दुसरं अजून पुढे गेलो. बरं, ठीक आहे. दुसरं, स्टील निवडताना कन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही काय पॅरामीटर्स बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे? नाही, आता सध्या तरी तर आम्ही वगैरे टेस्टिंग वगैरे काही घेत नाहीये सध्या, म्हणजे असं काहीच नाही. फक्त आम्ही जसं चालत आले मार्केटमध्ये आतापर्यंत, किंवा हे स्टील चांगलं आहे, ते स्टील चांगलं आहे, त्या बेसवर सगळं चालतंय. बरं. आणि आयकॉन स्टील वापरलंय का कधी याच्यापूर्वी? खूप जास्त. मी माझ्या स्वतःच्या घराला आयकॉनच वापरले. आणि कसा होता तुमचा अनुभव, प्रॉडक्ट म्हणून पण आणि सर्व्हिस म्हणून पण? जेव्हा फर्स्ट टाइम आयकॉन युज केलं माझ्या घराच्या वेळेस, तेव्हा मार्केटमध्ये जास्त पोलाद आणि राजुरी हे स्टील होतं, आणि जेव्हा मिस्त्रींनी माझे ते वापरले तेव्हा त्यांनी बी मला सांगितलं की सर, आयकॉन स्टील आहे, ती वापरण्यासाठी खूप नरम आहे, म्हणजे त्यांना जेव्हा आपण बेंड करतो त्यांना खूप इझी बेंड होतं ते बाकी स्टील पेक्षा. अच्छा, त्यामुळे हे चांगलं आहे. सो हे होते इंजिनियर सचिन दराडेजी, आणि त्यांनी आताच खरं तर या क्षेत्रात पहिलं पाऊल ठेवलेलं आहे असं मी म्हणेन, कारण आताच हल्ली 4-5 वर्ष झालेली आहेत. पण येणाऱ्या भविष्यात सुद्धा असे उत्तम आयकॉनिक प्रोजेक्ट तुमच्या हातून घडावेत, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू सर.